Good morning, students. Yesterday we have seen Joule's law. And what is Joule's law? The amount of heat generated in a conductor of resistance R, and when I current flows through the conductor for a time t, then the amount of heat generated is directly proportional to square of the current, resistance of the conductor, and uh, time for which the current is passed through the conductor. This is Joule's law, and we have seen it yesterday. Now, then we have seen the heating effect of electric current, applications of heating effect of electric current, and the devices in which heating effect is used. They are electric oven, electric bulb, electric iron. These are the instruments in which त्यानंतर टोस्टर आहे, इलेक्ट्रिक इंडक्शन, याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा यूज होणार आहे. त्याच्यानंतर डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट, त्याच्यामध्ये फ्यूज वायर. दिस ऑल्सो वर्क्स ऑन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. Now we will see the next, and that is magnetic effect of electric current. Now, when electric current flows through the conductor, a magnetic field is generated around the conductor, and this was discovered by Oersted scientist. The heating effect आपण बघितला. त्याच्यानंतर मॅग्नेट आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे सुद्धा we have studied the about magnet and magnetic lines of force. However, it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. इथे आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी दाखवली आहे. करंट कॅरिंग कंडक्टर, आणि त्या करंट कॅरिंग कंडक्टर हे सर्किट आहे त्याचं. आणि वेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, त्याच्यानंतर ब्रिंग अ मॅग्नेटिक निडल नियर द कंडक्टर. काय करायची, एक मॅग्नेटिक निडल त्याच्या जवळ आणायची आहे फक्त. ब्रिंग द मॅग्नेटिक निडल नियर द कंडक्टर और करंट कॅरिंग कंडक्टर. व्हॉट यू विल सी, we will see the deflection in the magnetic needle. मॅग्नेटिक निडल मध्ये काय दिसणार आहे, डिफ्लेक्शन होणार आहे. दिस इज मॅग्नेटिक निडल. नॉर्थ साऊथ पोल आणखीन ती फ्रीली मूव्ह होणार आहे, मूव्ह होऊ शकणार आहे अशा पिओटेड स्टँड वरती ती बसवलेली आहे. ज्या वेळेला हे मॅग्नेटिक निडल कंडक्टर करंट कॅरिंग कंडक्टर्सच्या नियर येणार आहे, जवळ येणार आहे, त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, डिफ्लेक्शन दिसतं. आता इफ वी चेंज द पोलॅरिटीज ऑफ द बॅटरीच्या पोलॅरिटीज जर चेंज केल्या तर आपल्याला निडलचं डिफ्लेक्शन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये झालेलं दिसतं. निडलचं डिफ्लेक्शन कसं असणार आहे, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये दिसतं. आता ह्या एक्सपेरिमेंट वरून काय लक्षात येतं, वेन करंट फ्लोज थ्रू द कंडक्टर, a magnetic field is generated around the conductor, and because of this magnetic field, the magnetic needle gets deflected. Magnetic needle, आता मॅग्नेटिक निडल केव्हा डिफ्लेक्ट होणार आहे, तर ती एका दुसऱ्या मॅग्नेटच्या जवळ किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आली तर त्याच्या इन्फ्लुएन्समुळे मॅग्नेटिक फील्ड मध्ये, मॅग्नेटिक निडल मध्ये आपल्याला डिफ्लेक्शन दिसणार आहे. मग ओरेस्टेड या सायंटिस्टने हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. आणखीन काय सांगितलेलं आहे, तर मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड when current passes through a कंडक्टर. कंडक्टर मधून, मेटॅलिक कंडक्टर, त्याच्यामधून जर करंट पास झाला तर काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. आता त्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी जी आहे, ती मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी कुठे ग्रेटर असणार आहे, तर नियर द कंडक्टर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी ग्रेटर असणार आहे. अँड ॲज वी गो अवे फ्रॉम द कंडक्टर इट्स इंटेन्सिटी डिक्रीजेस. त्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. म्हणजे इथं निडल जी आहे जर आपण पाठीमागं आणली, लांब नेली तर त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसणार नाही, पण जसं आपण जवळ जाऊ तसं त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे कंडक्टरच्या जवळचा रिजन जो आहे, एरिया, तिथे स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. आणखीन ऍज वी गो अवे फ्रॉम द
conductor, the intensity or magnitude of magnetic field goes on decreasing. ते कमी कमी होणार आहे. आता तसंच आता इथे तुम्हाला आणि इथे काय होणार आहे, तर इथून पुढे जे आपल्याला स्टडी करायचंय त्याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट हा स्टडी होणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. इलेक्ट्रो आता इथे therefore we are going to study magnetic field such as electromagnetic effect and त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर अँड इलेक्ट्रिक जनरेटर. आता त्याच्या आधी आपण काय बघायचं आहे, आता आपण जी प्रॉपर्टी बघितली, वेन अ करंट कॅरिंग कंडक्टर, करंट जर पास होत असेल कंडक्टर मधून तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट बघितलाय, ऍक्टिव्हिटी बघायची आहे. ती ऍक्टिव्हिटी काय केलेली आहे, तर इथे एक स्ट्रॉंग कॉपर कंडक्टर वायर घेतलेली आहे आणि ती कंडक्टिंग वायर, स्ट्रेट कॉपर कंडक्टिंग वायर ती कशामधून पास केलेली आहे, एक हा कार्डबोर्ड आहे, त्या कार्डबोर्ड मधून पास केलेली आहे आणि तो कॉपर कंडक्टर सर्किट मध्ये जॉईन केलेला आहे. आता इथं करंट वॅरी करायचा आहे, त्याच्यासाठी रेझिस्टन्स आहे आणि इथे काय दिलेलं आहे, करंट किंवा एनर्जी सप्लाय होण्यासाठी, इलेक्ट्रिक करंट फ्लो होण्यासाठी इथे एक सोर्स आहे, बॅटरी, मग सेल आहे, त्याच्यानंतर की आणि करंट हा कंडक्टर मधून जाणार आहे, रेझिस्टन्स आहे, व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. इथं व्हेरिएबल रेझिस्टन्स आपल्याला सर्किट मधला करंट काय करता येणार आहे, व्हॅरी करता येणार आहे, चेंज करता येणार आहे. आणि कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट किती मॅग्नेट्यूडचा आहे ते मेजर करण्यासाठी ॲमीटर सिरीज मध्ये जोडलेलं आहे. आता इथं जर आपण पोलॅरिटीज बघितल्या तर करंटची डायरेक्शन काय आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अशी राहणार आहे. दिस इज डायरेक्शन ऑफ करंट, म्हणून ॲरो पण दाखवलेला आहे सर्किट डायग्राम मध्ये. असं सर्किट जर आपण कनेक्ट केलं आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, या कार्डबोर्ड वरती काय टाकायचं आहे, आयर्न फिलिंग्स टाकायचे आहेत, लोखंडाचा कीस टाकायचा आहे. आणि नंतर त्या कार्डबोर्डला ज्यावेळेस करंट फ्लो होणार आहे आणि त्या कार्डबोर्डला आपण स्ट्राईक करायचं आहे थोडस, तर आपल्याला काय दिसणार आहे, द आयर्न फिलिंग्स जे आहेत ते आयर्न फिलिंग्स एका कॉन्सेंट्रिक सर्कलच्या मॅनर मध्ये, पॅटर्न मध्ये अरेंज झालेले दिसतात. मग मॅग्नेटिक निडल, आता पहिल्यांदा जर आपण मॅग्नेटिक निडल त्याच्या जवळ नेली तर ती डिफ्लेक्ट होते, हा एक्सपेरिमेंट आपण बघितला. पण आता काय करायचंय, मॅग्नेटिक निडल न घेता त्या कार्डबोर्ड वरती काय प्लेस करायचं आहे, आयर्न फिलिंग्स टाकायचे आहेत आणि करंट ज्या वेळेला त्याच्यामधून पास होतो त्यावेळेला करंट ज्या वेळेला पास होतो त्यावेळेला काय दिसणार आहेत आपल्याला, ते आयर्न फिलिंग्सची अरेंजमेंट दिसणार आहे सर्क्युलर मॅनर मध्ये. आणि हे का होतं, तर बिकॉज मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड व्हेन करंट पासेस थ्रू द कंडक्टर. मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड अराउंड द कंडक्टर ड्यू टू द फ्लो ऑफ करंट थ्रू इट, अँड बिकॉज ऑफ दॅट मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, द आयर्न फिलिंग्स गेट अरेंज्ड इन अ सर्क्युलर मॅनर. आता त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी किती आहे, द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ॲज ओरेस्टेड. ओरेस्टेड हे त्याचं युनिट आहे, त्याला टर्म एक्सप्रेस करण्यासाठी टर्म जी यूज केली आहे ती काय आहे, ओरेस्टेड आहे. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर, म्हणजे स्ट्रेट कंडक्टर असेल तर त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड, करंट जर फ्लो झाला तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतं. आणि इफ द करंट इज अनचेंज, करंट जर चेंज होत नसेल, एक स्टेडी मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो होत असेल फ्रॉम द कंडक्टर, देन द फील्ड जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या भोवती तयार होणार आहे. आणखीन ॲज वी गो अवे फ्रॉम द कंडक्टर, कंडक्टरच्या पासून आपण लांब गेलं तर त्याची त्या फील्डची इंटेन्सिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. इंटेन्सिटी मॅग्नेटिक फील्डची कमी होणार आहे. म्हणून दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस, देअरफॉर द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंट. आता इथं ज्या काही कॉन्सेंट्रिक सर्कल्स दिसतात ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स काय रिप्रेझेंट करणार आहेत, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, आणि आर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ
force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. तिथं जर आपण लांब गेलो, त्याच्यापासून लांब, वायर पासून लांब होत चाललो, तर तिथे काय होणार आहे, त्या विरळ असणार आहेत. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या कशा असणार आहेत, रेरिफाईड होणार आहेत. म्हणजे ती विरळ विरळ कमी कमी होत जाणार आहे मॅग्नेटिक फील्ड. इफ द करंट थ्रू द वायर इन्क्रीजेस, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. आपण करंट इन्क्रीज केला तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काय होणार आहे, वाढणार आहे. नाव वी विल सी द नेक्स्ट पार्ट अँड दॅट इज द डायरेक्शन ऑफ द करंट. ज्या वेळेला कंडक्टर मधून पास होतो त्यावेळेस काय सांगितलं, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आता मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच त्याच्या काही कॉन्सेंट्रिक लाईन्स आहेत, त्याला काय म्हटलेलं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मग त्यांची डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे ते फाइंड करण्यासाठी कोणता रूल आहे, राईट हँड थंब रूल. इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे, राईट हँड थंब रूल. तर इट इज कन्व्हिनियंट rule for finding out the direction of magnetic field produced by a current flowing through an electrical conductor. इलेक्ट्रिकल कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पास होत असेल तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी एक रूल आहे, आणि तो कोणता आहे, राईट हँड थंब रूल. त्याच्यासाठी इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड अ कंडक्टर इन युअर राईट हँड इन सच अ वे दॅट युअर थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ द करंट. आता काय करायचंय, सपोज दिस इज अ करंट कॅरिंग कंडक्टर. आता त्याच्यामध्ये त्या कंडक्टरला कसा होल्ड करायचा आहे, होल्ड द कंडक्टर इन राईट हँड. राईट हँड मध्ये होल्ड केल्यावरती द डायरेक्शन, थंबची डायरेक्शन काय रिप्रेझेंट करणार आहे, तर इट रिप्रेझेंट्स किंवा द थंब पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ करंट थ्रू द कंडक्टर. करंटची डायरेक्शन, आता डायरेक्शन ही जर आपण या बाजूकडून इकडे जाणारी असेल तर थंबची पण पॉइंट तसा असला पाहिजे. देन द कर्ल्ड फिंगर्स, आता ह्या ज्या काही कर्ल्ड फिंगर्स आहेत त्याची डायरेक्शन आपल्याला काय सांगणार आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. त्यावेळेस कर्ल्ड फिंगर जे आहेत किंवा द फिंगर अराउंड द कंडक्टर जे आहेत त्याची डायरेक्शन काय सांगणार आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. म्हणून इथं तुम्हाला डायग्राम आहे, ही डायग्राम आपल्याला काढायची आहे. राईट हँड थंब रूल तुम्हाला विचारतात त्यावेळेस इमॅजिन दॅट वी आर होल्डिंग किंवा वी होल्ड अ कंडक्टर इन अवर राईट हँड इन सच अ वे दॅट थंब पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ करंट. देन द टर्न फिंगर्स, टर्न म्हणा किंवा कर्ल्ड म्हणा, CURLD, कर्ल्ड फिंगर्स म्हणा किंवा टर्न्ड फिंगर्स अराउंड द कंडक्टर. The direction of the fingers is the direction of the magnetic field. Then the direction of turned fingers is the direction of magnetic field. हे येणार आहे. आता राईट हँड थंब रूललाच काय म्हटलेलं आहे, मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे आणि तो कोणता आहे, आता इथं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट कॅरिंग कंडक्टर, पण त्यावेळेस तो कंडक्टर कसा होता, स्ट्रेट कंडक्टर. कंडक्टर स्ट्रेट असेल तर कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या फॉर्म मध्ये मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहेत. कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या फॉर्म मध्ये काय असणार आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहेत. इथं तुम्हाला दिसतंय कार्डबोर्ड वरती. आता ह्या कॉन्सेंट्रिक सर्कल्स जे आहेत त्यांचा सेंटर काय असणार आहे, तर सेंटर म्हणजे हा कंडक्टर असणार आहे. कंडक्टर ऍज द सेंटर आणि त्याच्या भोवती काय असणार आहेत, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि कोणत्या मॅनर मध्ये असणार आहे, तर कॉन्सेंट्रिक सर्कलच्या फॉर्म मध्ये असणार आहे. किंवा वेन द कंडक्टर इज अ स्ट्रेट कंडक्टर, कंडक्टर स्ट्रेट असेल त्यावेळेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असणार आहेत, त्याच्या भोवती सर्क्युलर असणार आहेत पण कॉन्सेंट्रिक सर्कल्सच्या फॉर्म मध्ये असणार आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. आता इथं जर एक लूप केलेलं असेल तयार, कंडक्टिंग वायरचं लूप म्हणजे काय, तर त्या वायरला काय करायचं आहे, एक समजा सपोज दिस इज अ कंडक्टिंग वायर. आता त्याच काय केलेलं आहे, त्या कंडक्टिंग वायरचं लूप तयार केलेलं आहे. कळलं, हे येणार आहे त्या कंडक्टिंग वायरचं लूप, एक लूप.
मग इथून करंट दिला जाणार आहे, हा फ्लो होऊन इकडून बाहेर येईल असं. मग असं जे आहे, असं लूप यूज केलेलं आहे इथे. लक्षात आलंय? दिस इज अ लूप ऑफ कंडक्टिंग वायर. आणि त्या लूप मधून काय पास केलेलं आहे? एक कार्डबोर्ड पास केलाय. आता लूप या पॉइंटला तो कार्डबोर्ड मधून जाणार आहे आणि या पॉइंटला जाणार आहे. म्हणजे इथं कॉन्सेंट्रिक सर्कल्स फॉर्म होणार आहेत आणि या बाजूला सुद्धा कॉन्सेंट्रिक सर्कल्स फॉर्म होणार आहेत. हे पूर्ण डायग्राम बघा कशी आहे. सर्किल हे जे आहे हे काय आहे? एक लूप आहे मॅग्नेटिक कंडक्टिंग वायरचं. आणि ती वायर कशामध्ये जोडलेली आहे? इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण केलेलं आहे. इथं सोर्स आहे, ॲमीटर, रेओस्टॅट किंवा व्हेरिएबल रेझिस्टन्स. व्हेरिएबल रेझिस्टन्स कशासाठी आहे? तर कॉइल मधून किंवा या लूप मधून मॅग्निट्यूड ऑफ करंट चेंज करण्यासाठी व्हेरिएबल रेझिस्टन्स यूज केलाय. आणि किती करंट फ्लो होतो ते मेजर करण्यासाठी ॲमीटर आहे. आता इथं हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय केलेलं आहे? कार्डबोर्ड वरती आपण जे काय आयर्न फिलिंग्स टाकलेले असतील तिथे काय तयार होणार आहेत? कॉन्सेंट्रिक सर्कल्स फॉर्म होणार आहेत. आणि ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स, आता इथे पी पॉइंट आहे, हा क्यू पॉइंट आहे. पी पॉइंटच्या जवळ छोट सर्कल कॉन्सेंट्रिक सर्कल्स असे फॉर्म होणार आहेत. आणखीन या क्यू पॉइंट पाशी फॉर्म होणार आहेत. आता इथं जर आपण बघितलं, हे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत, या मॅनर मध्ये मॅग्नेटिक फील्ड फॉर्म होणार आहे. इथं डिस्टन्स या दोन सर्कल मधलं इथं डिस्टन्स काय आहे? कमी आहे. पण इथे काय होतंय? वाढतंय. कारण का इथे हा जो एरिया आहे, हा रिजन कंडक्टर पासून लांब आहे. त्याच्यामुळे इथं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या एकमेकांपासून लांब जाणार आहेत. त्या जवळजवळ क्राऊड असणार नाही. या बाजूला तुम्हाला ते क्राऊडेड दिसतील, जवळजवळ दिसतील इथे ऍट द सेंटर ऑफ द लूप किंवा लूप मध्ये त्या जवळजवळ दिसतील कॉन्सेंट्रिक लाईन्स. आणखीन लूपच्या बाहेर इकडच्या बाजूला त्या एकमेकांपासून लांब गेलेल्या दिसणार आहेत. म्हणजे याच्यावरून काय समजतं? मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते सर्वात ग्रेटर कुठं असणार आहे? ऍट द सेंटर ऑफ लूपला सर्वात ग्रेटर असणार आहे. आणि तिथे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे. मोठा आर्क एक असणार आहे आणि तो जवळ जर आपल्याला स्ट्रेट लाईन सारखा दिसणार आहे. आता अ सर्किट इज कम्प्लिटेड बाय कनेक्टिंग व्हेरियस कंपोनंट्स. If the current passes through the loop, magnetic lines of force are produced at each of point on the loop. प्रत्येक पॉइंट वरती लूपच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर्म होणार. त्यातले फक्त 2 पॉइंट्स आपण इथं कन्सिडर केले. या पॉइंटला सुद्धा असंच लूप फॉर्म होणार आहेत. या पॉइंटला फॉर्म होणार आहेत लूप्स मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचे. मग ऍज वी गो अवे फ्रॉम द वायर, द कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर अँड बिगर. जसं आपण लांब जाऊ तसं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचे सर्कल कसे होणार आहेत? बिगर अँड बिगर होणार आहेत. आणि ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप, आता सेंटरकडे ज्या वेळेला जातो त्यावेळेला काय होणार आहे? बिकम्स सो बिग दॅट. आता सेंटरकडे, आता हा जो काही सर्कल आहे हा इथून जाणार आहे, जो बिगर सर्कल आहे तो या सेंटर मधून पास होतो. त्यावेळेला त्याचा आर्क जो आहे तो आर्क कसा दिसणार आहे? स्ट्रेट लाईन असणार आहे. इट इज अ स्ट्रेट लाईन सो दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज स्ट्रेट लाईन. आता इथं ती फिगर आहे. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर पॉइंट पी अँड क्यू ओनली. हवेवर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑन द लूप. आता इथं फक्त 2 पॉइंट दाखवलेत. मग या सर्कल लूप वरती असंख्य पॉइंट असणार आहेत. त्या प्रत्येक पॉइंट पाशी असे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होणार आहेत. लाईकवाईज ईच पॉइंट विल प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द लूप. आता प्रत्येक पॉइंट त्या लूपच्या सेंटरला प्रत्येक पॉइंट ईच पॉइंट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड ऍट द सेंटर ऑफ द लूप. प्रत्येक पॉइंट सेंटर पशी, लूपच्या सेंटर पशी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. बाय मेकिंग यूज ऑफ राईट हँड थंब रूल, चेक दॅट every point on the loop contributes the magnetic field lines of force at the center of the loop, and these lines of force at the center of loop are in the same direction. आता प्रत्येकांची सेंटर ऑफ लूप ज्या वेळेला येतं त्यावेळेस सगळ्यांची डायरेक्शन काय राहणार आहे? सेम राहणार आहे. आता इथं या पी पॉइंटचं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्सची फोर्सची डायरेक्शन
इथं दाखवली आहे ॲरोनं. मग इथं या सेंटर पाशी आल्यावरती ती काय होणार आहे, सेंटर लूप मध्ये जाणारी आहे अशी. तसंच या क्यू पॉइंट पाशी सुद्धा बघा, इथं आल्यानंतर हे साऊथ टू नॉर्थ ही डायरेक्शन इथे तुम्हाला दिसते. म्हणजे नॉर्थ डायरेक्शन, नॉर्थ पोल पासून साऊथ कडे, नॉर्थ पोल पासून साऊथ कडे अशी जाणारी असणार आहे. मग ऍट द सेंटर ती डायरेक्शन कशी असणार आहे, सेम असणार आहे. प्रत्येक पॉइंटची मॅग्नेटिक फील्ड, सेंटर पाशी फॉर्म झालेल्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जी आहे ती कशी असणार आहे, सेम असणार आहे. आता जर इथं एक लूप होतं, इथे किती लूप आहेत आपण वायर घेतले, कंडक्टिंग वायरचं ओनली वन लूप घेतलेलं आहे. जर आपण नंबर ऑफ टर्न्स इन्क्रीज केले, म्हणजे लूप्स इन्क्रीज केले, लूप इन्क्रीज करणं म्हणजे त्याला काय करायचं आहे, लूप अजून एक फाइंड करायचे. आणि असे जर एन टर्न्स झाले तर एका लूपमुळे जेवढं मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, आणि जर एन टर्न्स असतील तर ते काय होणार आहे, एन न मल्टिप्लाय होणार आहे. एवढं मोठं मॅग्नेटिक फील्ड तिथं तयार होणार आहे, इफ द तयार होणार आहे. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड द करंट कॅरिंग अ सर्क्युलर लूप हे कशावरती डिपेंडंट असणार आहे, त्या लूप मधून जाणाऱ्या करंट वरती डिपेंडंट असणार आहे. आणि दुसरं कशावर असणार आहे, नंबर ऑफ लूप्स वरती पण डिपेंडंट असणार आहे. नंबर ऑफ लूप्स इन्क्रीज केले तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी इन्क्रीज होणार आहे. करंट इन्क्रीज केला, करंटची मॅग्निट्यूड इन्क्रीज केली तर मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तसंच आता इथे दस the intensity of magnetic field at any point produced by a current flowing through a wire is dependent on the current. आता कोणत्या फॅक्टर्स वरती डिपेंडंट आहे, मॅग्नेटिक, the intensity of magnetic field at any point by a current flowing through wire किंवा loop depends upon the current as well. हे आपण आधीच्या ह्याच्यात बघितलं. आणि अजूनही त्या करंट वरती पण डिपेंडंट आहे. आणि जर कंडक्टर स्ट्रेट नसेल आणि तो लूप मध्ये असेल सर्क्युलर, तर इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो डिपेंड्स अपॉन द टर्न्स किंवा एन टाइम्स दॅट द प्रोड्युस्ड बाय द सिंगल लूप. म्हणजे लूपची इन्क्रीज संख्या इन्क्रीज केली तर मॅग्नेटिक फील्ड सुद्धा तेवढ्या पटीनं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता त्याच्यानंतर इथं पुढचा पार्ट तुम्हाला कोणता आहे, सॉलेनॉइड. आता सॉलेनॉइड कशाला म्हणायचं आहे, तर इथं तुम्हाला काय दाखवलेलं आहे, वेन अ कॉपर वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग इज बाउंड इन अ चेन ऑफ लूप इट इज कॉल्ड ॲज सॉलेनॉइड. सॉलेनॉइड म्हणजे काय असणार आहे, तर एक वायर, कंडक्टिंग वायर, आणि त्याच्यावरती काय आहे, रेझिस्टिव्ह कोटिंग आहे. कंडक्टिंग वायर विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग, कोटिंग असणार आहे त्याच्यावरती एक रेझिस्टिव्ह कोटिंग इज बाउंड इन अ चेन ऑफ लूप. तिला काय केलेलं आहे, बाउंड केलेलं आहे, गुंडाळलेलं आहे. आणि चेन ऑफ लूप मध्ये गुंडाळलेलं असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, सॉलेनॉइड म्हटलेलं आहे. मग वेन अ कॉपर वायर, आणि त्या कॉपर वायरवर काय असायला पाहिजे, विथ अ रेझिस्टिव्ह कोटिंग असलेली वायर वाउंड केलेली आहे, गुंडाळलेली आहे, इन अ चेन ऑफ लूप, देन इट इज कॉल्ड अ सॉलेनॉइड. इथं तुम्हाला दिसते ही बघा कॉपर वायर, ही रेझिस्टिव्ह कोटिंग असलेली कंडक्टिंग वायर, आणि ती काय केलेली आहे, इथं त्याची काय फॉर्म केलेत, लूप्स फॉर्म केलेले आहेत. आणि या लूप्सचं दुसरं एंड, या दोन एंड्स मध्ये वायरच्या इलेक्ट्रिक सर्किट आहे, सोर्स आहे आणखी की आहे. आता वेन करंट फ्लोज थ्रू द वायर, जर करंट फ्लो झाला या वायर मधून तर त्या लूपच्या प्रत्येक पॉइंट वरती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे. आता इथं एन नंबर ऑफ लूप्स आहेत. आता त्याचं जी डायरेक्शन असणार आहे, या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्हाला दाखवलेले आहेत. मॅग्नेटिक फील्ड ऑफ फोर्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट पासिंग थ्रू अ सॉलिनॉइड कॉइल. ही डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायला विचारतील, त्यावेळेस आपल्याला ही ड्रॉ करायला आली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे डायरेक्शन जी आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन ही करेक्ट असायला पाहिजे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कशी असते, नॉर्थ पोल पासून साऊथ कडे असते. आता इथे हे लूप आहे, याच्यातून बाहेर येणारी आणि परत लूप मध्ये जाणारे असे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहेत. आता
सेंटर पाशी त्या क्राउडेड असणार आहेत आणि बरोबर सेंटरच्या लूपच्या सेंटर मधून जाणारी ही लाईन आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणि ती कशी दिसते आपल्याला स्ट्रेट दिसते आणि बाकीच्या थोड्या सर्क्युलर असतात. आता ती सेंटर पाशी त्या लाईन्स क्राउडेड आहेत आणि जसं तुम्ही त्या कॉइलच्या लांब जाणार आहात तसं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं डिस्टन्स काय होणार आहे वाढत जाणार आहे. पण ते एकमेकांना त्या लाईन्स ऑफ फोर्स एकमेकांना क्रॉस करत नाहीत. दे डू नॉट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. त्यांची प्रॉपर्टीज काय सांगता येणार आहेत तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन इज फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. त्याच्यानंतर दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर हे तुम्ही जे बार मॅग्नेटचं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तुम्ही स्टडी केलेलं आहे. बार मॅग्नेट म्हटल्यानंतर त्याला काय असणार आहे साऊथ पोल आणखीन नॉर्थ पोल असणार आहे. साऊथ पोल नॉर्थ पोल. आता मॅग्नेटिक फील्ड त्याच्या काय असणार आहे पोल्स पाशी मॅग्नेटिक फील्ड ग्रेटर अमाऊंट मध्ये असणार आहे हे माहितीये. आणि इथं त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स याच्यामुळे बार मॅग्नेटमुळे जशा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपल्याला मिळणार आहेत बरोबर त्याच मॅनर मध्ये आता बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक पॉवर किंवा स्ट्रेंथ कुठे जास्त असते ऍट द पोल्स ग्रेटर असते आणि मिडलला ती कमी असते. म्हणून जर आयर्न फिलिंग्स आपण जर याला स्टिक करायचं झालं तर पोल्सला जास्त त्या स्टिक होणार आहेत मिडल रिजनला कमी होणार आहेत. म्हणून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या पोल्स पाशी क्राउडेड असणार आहेत आणखीन त्या मिडलला कशा असणार आहेत तर कमी स्ट्रेंथच्या असणार आहेत. त्या कशा असणार आहेत तर नॉर्थ पोल पासून साऊथ पोलकडे येणाऱ्या या अशा फॉर्म मध्ये असणार आहेत. हे झालं नॉर्थ पोल पासून साऊथ कडे येणार आहे त्यांची डायरेक्शन आपल्याला दाखवायची आहे. साऊथ कडे आज नॉर्थ पोल पासून येणारे अशी असणार. मग आणि आज सेंटरला कशी जाणार आहेत ह्या अशा असं. मग आता तिथं द इंटेन्सिटी आता इथं सॉलिनॉइड मुळे फॉर्म झालेले मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कुणाला कसं असणार आहे इट इज अ सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड फॉर्म्ड बाय अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेटचं जसं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे तशाच प्रॉपर्टीचं मॅग्नेटिक फील्ड हे सॉलिनॉइड मुळे फॉर्म होणार आहे. आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहेत इनसाइड द सॉलिनॉइड त्या कशा दिसतात तुम्हाला पॅरलल दिसतात. ते पॅरलल आहेत टू इच अदर. आणखीन म्हणजेच पॅरलल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर हे आपल्याला कळतं ह्याच्यावरून. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या काय आहे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. बघा द प्रॉपर्टी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ सॉलिनॉइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ बार मॅग्नेट. त्याच्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ची डायरेक्शन जी आहे ती कशी असते सॉलिनॉइड ऍक्ट ऍज अ मॅग्नेट नॉर्थ पोल म्हणजे सॉलिनॉइडचं एक एंड नॉर्थ पोल म्हणून ऍक्ट होणार आहे आणि दुसरं पोल काय म्हणून ऍक्ट होणार आहे साऊथ पोल म्हणून ऍक्ट होणार आहे. द मॅग्नेटिक लाईन्स गोज फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. ही त्यांची डायरेक्शन ही दाखवायला आली पाहिजे आपल्याला नॉर्थ पोल पासून साऊथ पोल कडे जाणारी. आणि दीज लाईन्स आर पॅरलल टू इच अदर दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. आणि ते क्राउडेड कुठं दिसतात जवळजवळ कुठं आहेत ऍट द सेंटर ऑफ द लूप दे आर क्राउडेड टू इच अदर अँड ऍज वी गो अवे फ्रॉम द कंडक्टिंग किंवा लूपच्या बाहेर लांब जातो लूप पासून तिथे ते काय होणार आहेत दे गोज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स गोज अवे फ्रॉम इच अदर. तिथं स्ट्रेंथ काय होणार आहे कमी होणार आहे म्हणून तिथं ते लांब जाणार आहेत एकमेकांपासून. आता इथपर्यंत याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला सॉलिनॉइड व्हॉट इज सॉलिनॉइड रिप्रेझेंट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेट किंवा हाऊ इज द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ सॉलिनॉइड एक्सप्लेन म्हणून विचारतील त्यावेळेस ही डायग्रॅम इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू.